नमस्कार. भक्तिप्रवास चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आजपासून आपण गणेश पुराणाला सुरुवात करीत आहोत. कथेचं नाव आहे श्रोत्यांची सुतांना विनंती. श्री गणेशाय नमः. प्राचीन काळी नैमिषारण्यात 12 वर्षे प्रदीर्घ यज्ञसत्र चालले होते. शौनकादी ऋषी त्यांचे ऋत्विज होते. त्या यज्ञकार्यात मध्यांतरात महामुनी सूत ब्राह्मणांना व उपस्थितांना ज्ञानदानाचे कार्य करीत होते. ते पुराणाचे ज्ञाते व चतुरस्त्र ज्ञानी होते. त्यांनी श्रोत्यांना एकूण 18 पुराणे सांगितली. त्यामुळे सर्वांच्या ज्ञानात मोलाची भर पडली. एके दिवशी त्या सर्व विद्वान ऋषी मंडळींनी सूतांना एक विशेष विनंती केली. ते म्हणाले, हे मुने, तुमच्यावर सरस्वतीचा वरदहस्त आहे. तुमच्यासारखा वक्ता मिळाला हे आमचे परम भाग्यच आहे. तुमच्या मुखातून पुराणांचे श्रवण करून आम्ही अक्षरशः धन्य झालो आहोत. तुमच्यामुळेच आमच्या ज्ञानाची व्याप्ती वाढली. तुमच्यामुळेच आम्हाला वाङ्मयाचा मनमुराद आनंद उपभोगता आला. तुमच्या वाचनांनी आमच्या मनाला उत्तम बोध होतो. आम्हाला आत्मपरीक्षण करता येते आणि सहजगत्या भगवत चिंतनही घडते. तुमच्या बोधामुळे आम्ही दोषमुक्त झालो आहोत. तुमच्या मुखातून प्रकटलेल्या कथामृताचे कितीही सेवन केले तरी मन तृप्त होत नाही. म्हणून तुम्ही अजून एखादी सर्व पावक चरित्रकथा सांगून आम्हाला उपकृत करा. आणि अशी आम्हा सर्वांची तुम्हाला विनम्र प्रार्थना आहे. श्रोत्यांचे म्हणणे ऐकून सूतांना खूपच आनंद झाला. ते म्हणाले, श्रोत्यांची जिज्ञासा वक्त्याला उत्तम निरूपण करायला नित्य प्रेरणा देते. मीही त्याला अपवाद नाही. 18 पुराणांचे श्रवण करून तुम्हाला आनंद झाला हे ऐकून माझे परिश्रम सार्थकी लागले असे वाटते. आता मी तुम्हाला उपपुराणांमध्ये मुख्य असलेले गणेश पुराण सांगणार आहे. ती सर्व ऋषी मंडळी आश्रम परिसरातील एका मोठ्या वटवृक्षाच्या गर्द छायेत निवांत बसली होती. वेदघोष आणि मंत्रोच्चारामुळे पावित्र्याने भारलेले वातावरण, निसर्गाची रम्यता आणि विद्वान ऋषींचा सहवास यामुळे त्या परिसरात एक प्रकारचे मांगल्य वास करीत होते. अशा वातावरणात व्यास शिष्य सूतांच्या मुखातून गणेश पुराण ऐकायला मिळणार म्हणून सर्व उपस्थितांना परमानंद झाला. ते सर्वजण सावध होऊन एकाग्र चित्ताने सूतांचे निरूपण ऐकू लागले. सूतांनी गणपतीचे स्मरण केले. मग भगवान श्रीकृष्णांचे ध्यान केले. ते म्हणाले, श्रोते हो, गणपती हा शिव पार्वतीचा पुत्र. त्याची सत्ता अगाध आहे. तो चराचराला अंतर्बाह्य व्यापून आहे. तोच सर्वांना नियंता आहे. तोच सर्वांचे अधिष्ठान आहे. पंचमहाभूते ज्याच्या अधीन आहेत, विधी, हरी आणि हर हे ज्याच्या आज्ञेने सृष्टीचे नियंत्रण करतात, त्या गणपतीचे महात्म्य मी काय वर्णन करणार. तथापि सूर्य कितीही प्रकाशमान असला तरी त्याला निरांजनाने ओवाळू नये काय. सागर कितीही अथांग असला तरी त्याला कृतज्ञतेने ओंजळभर अर्घ्य अर्पण करू नये काय. म्हणूनच गणपतीचे महात्म्य कितीही अगाध असले तरी त्याची सेवा म्हणून मी हे मंगलमय चरित्र तुम्हा सर्वांना विदित करणार आहे. गणेशाचे हे परम पवित्र चरित्र सर्वात आधी ब्रह्मदेवाने महर्षी व्यासांना सांगितले. त्यांनी ते भृगूंना सांगितले. भृगूंनी ते सोमांकात राजाला आणि त्या राजाकडून ते जनकल्याणार्थ सर्वांसाठी प्रकट झाले. सोमकांताच्या कथेने मी गणेश पुराणाचा आरंभ करीत आहे. त्याची कथा ऐका. सौराष्ट्रातील देवनगरात सोमकांत नावाचा राजा राज्य करीत होता. तो स्वधर्मपरायण, क्षमाशील, न्यायप्रिय, प्रजेची पुत्रवत काळजी घेणारा, बुद्धिमान आणि सर्व ऐश्वर्याने संपन्न असा पराक्रमी राजा होता. सुधर्मा ही त्याची पत्नी होती. तीही पतीप्रमाणेच धर्मानुगामी अशी पुण्यपारायण स्त्री होती. या दंपतीस एक सद्गुणी पुत्र होता. त्याचे नाव हेमकंठ. त्याची आपल्या मातापित्यावर विलक्षण भक्ती होती. त्याच्यासारखा सुपुत्र, विद्याधीश, रुद्रवान, क्षेमकर
ज्ञाननगम्य आणि सुबल यांच्यासारखे महाबुद्धिमान व रणधुरंधर प्रधान आणि चतुरंग सेना यांच्या साहाय्याने सोमकांत राजाने आपले राज्य समर्थपणे सांभाळले. त्याने कुशलतेने वैभव संपादन केले आणि उत्तम नावलौकिक मिळवला. सोमकांत राजाला कुष्ठरोगाची व्याधी. सोमकांतासारख्या धर्मशील राजाच्या राजवटीत प्रजा सुखात आनंदात राहत होती. पण या आनंदालाही ग्रहण लागले. प्रारब्ध कर्म कोणालाही चुकत नाही हेच खरे. मग राजाही त्याला कसा अपवाद असणार. त्यालाही त्याचे पूर्वकर्म भोगावे लागले. त्याला कुष्ठरोग झाला. या धुर्धर व्याधीने त्याच्या सर्वांगावर जखमा झाल्या. त्यातून रक्त व पू वाहू लागला. असह्य दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे सद्गुणांनी उदंड यश व अलोट कीर्ती मिळवलेल्या त्या राजाला परमावधीचे दुःख झाले. स्वकीयांची व लोकांची उपेक्षा सहन करीत तो दिवस कंठू लागला. हे गलित गात्र परावलंबी जगणे त्याला कसे सहन होणार. तो अहोरात्र तळमळू लागला. प्रजेपासून तोंड लपवू लागला. त्याच्या अस्वस्थतेला अंतच नव्हता. जीवनाविषयी तो अत्यंत निराश झाला होता. त्याने राज्यत्याग करून अरण्यात जाण्याचा निश्चय केला. त्याने आपल्या पत्नीला, पुत्राला व 5ही विश्वासू प्रधानांना बोलावून घेतले. तो त्यांना म्हणाला, मला पूर्वजन्मीचे कोणते दुष्कृत्य भोगावे लागते आहे तेच कळत नाही. गलित कुष्ठाने माझ्या शरीराची काय भयंकर अवस्था झाली आहे हे तुम्ही प्रत्यक्ष पाहतच आहात. असे तिळतिळ झिजून मरण्याची वाट बघण्यापेक्षा निर्जन अरण्यात राहणे केव्हाही योग्यच असे मला वाटते. म्हणून मी राज्याचे अधिकार हेमकंठाकडे सुपूर्त करून तुम्हा सर्वांचा निरोप घेण्याचे ठरवले आहे. उर्वरित काळ मी विजयवासात एकांतात ईश्वर चिंतनात घालविणार आहे. तुम्ही राजपुत्राला राज्यकारभारात योग्य ती मदत करा. बोलता बोलता राजा एकदम मूर्छित पडला. प्रधानांनी उपचार करून त्याला शुद्धीवर आणले. सांत्वनपर बोलून त्याला धीर दिला. आपल्या प्रिय पित्याचे ते निर्वाणीचे बोलणे ऐकून हेमकंठ अगदी व्यथित झाला. पितृसेवेसाठी तोही वनात जाण्याची भाषा करू लागला. राणीची अवस्थाही वेगळी नव्हती. पतीविना कालक्रमणा करणे हे तिला मान्यच नव्हते. एकनिष्ठ प्रधानांच्या बाबतीत काय बोलावे. ते राजासाठी प्राण देण्यासही तयार होते. अशा प्रकारे राजपुत्र, राणी व त्या प्रधानांनी सुखोपभोगांचा व ऐश्वर्याचा त्याग करून राजाबरोबर वनात जाण्याचा हट्ट धरला. सोमकांताचा राजपुत्राला उपदेश. सूत म्हणाले, ऋषीजन हो, अशा प्रकारे आपल्या स्वकीयांचे व सेवकांचे उत्कट प्रेम पाहून सोमकांताचे हृदय गहिवरून आले. काय निर्णय घ्यावा याविषयी त्याच्या मनात संभ्रम निर्माण झाला. त्याने विवेकाने स्वतःला सावरले. तो राजपुत्राची समजूत काढू लागला. तो म्हणाला, हेमकंठा, पितृभक्ती याचा अर्थ पित्यामागून त्याच्या सेवेसाठी वनात जाणे असा होत नाही. पितृआज्ञेत वागणे हाच खरा पुत्रधर्म हे तू लक्षात घे. राजाने हेमकंठास एकांतात नेले. शास्त्राला अनुसरून आज्ञाधारी पुत्र कसा सर्वश्रेष्ठ असतो हे त्याला पटवून दिले. त्याला कर्तव्यनिष्ठा कशी हवी, न्याय, नीती व धर्माने राज्यकारभार कसा चालवावा, तसेच देव, गुरु, ब्राह्मण, प्रजाजन, शासन, धर्म व शत्रू या सर्वांच्या संदर्भात राजाचे आचरण कसे हवे यासंबंधी विस्तारपूर्वक सूक्ष्म विवेचन केले. तेव्हा कोठे तो राज्यकारभार सांभाळण्यास तयार झाला. हेमकंठाची अनुमती मिळताच सोमकांताने एका शुभ मुहूर्तावर त्याचा राज्याभिषेक केला. त्याला देवनगरच्या सिंहासनावर बसविले. या मंगल प्रसंगी त्याने आपल्या सर्व प्रधानांचा सन्मान केला. कलावंतांचा व गुणीजनांचा सत्कार केला. ब्राह्मणांना व याचकांना अपार दान धर्म केला. या आनंद सोहळ्याला दुःखाची किनार होती. म्हणून राजाने प्रजाजनांनाही मुक्त हस्ते दानधर्म केला. काही लोकोपयोगी योजनांची घोषणा केली. त्या सर्वांना मी वनवासात गेलो तरी तुम्ही शोक करू नका, निराधार वाटून घेऊ नका. तुमची काळजी घेण्यास राजपुत्र समर्थ आहे असे सांगून त्यांचे सांत्वन केले. त्याने विद्याधीश, रुद्रवान व क्षेमकर या आपल्या 3 प्रधानांना
राजपुत्राची काळजी घेऊन त्याला राज्यकारभारात मदत करण्यास सांगितले. अशा प्रकारे राज्याची व्यवस्था लावून सोमकांत आपली पत्नी आणि सुबल व ज्ञानगम्य या 2 प्रधानांना बरोबर घेऊन अरण्याकडे निघाला. हेमकंठाने आपल्या जन्मदात्यांना त्यांच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तेव्हा सुधर्मा राणीने त्याला पतिव्रतेचा धर्म व पुत्राचे कर्तव्य धर्म याविषयी पुन्हा एकदा उपदेश केला. राजा राणी अरण्यात गेल्यावर प्रजेचे सांत्वन करून तो प्रधानांच्या सहकार्याने राज्यकारभार पाहू लागला. भृगु ऋषींची भेट. देवनगर सोडल्यानंतर सोमकांत राजा आपली पत्नी व प्रधानांसमवेत एका अरण्यात प्रवेशला. राणी व प्रधान त्याची काळजी घेत होते. ते चौघी ठिकठिकाणी वस्ती करीत. त्या निबिड वनप्रदेशातून पुढे जात राहिले. पुढे त्यांना एक विस्तीर्ण सरोवर दिसले. त्यात स्वच्छ पाणी होते. असंख्य कमळे उमललेली होती. त्या भोवतीचा सर्व परिसर अत्यंत रम्य व हिरवागार वनश्रीने नटलेला होता. ते सर्व पाहून त्यांना एखाद्या नंदनवनातच आलो आहोत असे वाटले. वृक्षांच्या शीतल छायेने त्यांचा थकवा निघून गेला. सुगंधित वायूने मनाची मरगळही निघून गेली. राजा व राणीने त्या सरोवरात स्नान केले. पाणी पिऊन तहान भागवली. राजा एका झाडाखाली विश्रांती घेऊ लागला. राणी त्याचे पाय चेपू लागली. श्रमलेला राजा बघता बघता निद्राधीन झाला. त्याचे 2 प्रधान फळे व कंदमुळे आणण्यास गेले. थोड्याच वेळाने एका सुंदर व तेजस्वी ऋषिकुमार त्या सरोवरापाशी आला. बऱ्याच दिवसांनी एका तपस्व्याचे दर्शन झाले म्हणून सुधर्मा राणीला आनंद झाला. त्याने त्याला हाक मारली. तो जवळ येताच त्याची विचारपूस केली. तो म्हणाला, माझे नाव च्यवन. मी भृगु ऋषींचा पुत्र आहे. पुलोमा ही माझी माता. मी पाणी नेण्यासाठी नेहमी येतो. आमचा आश्रम येथून जवळच आहे. पण तुम्ही कोण आहात? या घोर वनात कशासाठी आला आहात? तू या पुरुषाची पत्नी असावीस असे वाटते. तुझा पती पूर्वी सुंदर असावा. मग याची अशी दुर्गती का झाली? तूही सुंदर आहेस. तू याचा अंगीकार कसा केलास? तुझ्या मातापित्यांनी या विवाहास कशी मान्यता दिली? च्यवनाचे प्रश्न ऐकून सुधर्मा राणीच्या डोळ्यातले शोकावेगाने अश्रू तरळले. तिने आपल्या सर्व पूर्व वृत्तांत सांगितला. पुढे ती म्हणाली, मला अहोरात्र माझ्या पतीची चिंता लागली आहे. त्याच्यासारख्या सद्गुणी राजावर हा जो दुःखभोग उडवला आहे याचेच फार वाईट वाटत आहे. कोणीतरी यावे आणि माझ्या पतीला या व्याधीपासून सोडवावे असे सारखे वाटत आहे. निरुपाय होऊन आम्ही या अरण्यात आलो आहोत. येथे उर्वरित काळ ईशचिंतनातच घालविणार आहोत. सुधर्मा राणीची ती दुःखद कथा ऐकून च्यवनास अतिशय वाईट वाटले. त्याने तिचा निरोप घेतला आणि पाण्याने भरलेला कलश घेऊन आश्रमात परतला. तो बराच वेळ कोणाशी काही बोललाच नाही. त्याच्या चेहऱ्यावरची उदासीनता भृगु ऋषींच्या तात्काळ लक्षात आली. त्यांनी च्यवनाला हाक मारून प्रेमाने जवळ बोलवले. त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवला व म्हणाले, बाळ, आज तुझ्या मुखावर ही अस्वस्थता का? च्यवनाने त्या सोमांतकाचा सर्व वृत्तांत सांगितला. ते ऐकून भृगूंचे अंतःकरणही गलबलले. ते म्हणाले, च्यवना, तू त्या सर्वांना आपल्या आश्रमात घेऊन ये. पित्याच्या आज्ञेने च्यवन धावतच सरोवरापाशी गेला. तेथे राजाचे प्रधानही दृष्टीस पडले. सोमकांतही उठून बसला होता. च्यवनाने राजाला भृगूंचा निरोप सांगितला. तेव्हा राजा राणीला खूपच आनंद झाला. ती सर्व मंडळी आश्रमात प्रवेशली. तेथे टुमदार पर्णकुट्या होत्या. गायींचे गोठे होते. फुलझाडे होती. फळझाडे होती. हरिण, ससे व मोर होते. आश्रमशाळेतून वेदमंत्राचा घोष ऐकू येत होता. तेथील वातावरणात पावित्र्य आणि मांगल्य नांदत होते. ते सर्व पाहून त्या चौघांना खूपच प्रसन्न वाटले. तेथील एका मध्यवर्ती कुटीत भृगु महर्षींची शांत दीर्घगंभीर मूर्ती व्याघचर्मावर बसली होती. त्यांच्या मुखावर तपश्चर्येचे तेल झळकत होते. त्यांच्या पावन दर्शनाने त्या चौघांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटले.
त्यांनी ऋषींना विनम्रतेने नमस्कार केला. राजा सोमकांताने भृगु ऋषींना आपली व्यथा सांगितली. तो पुढे म्हणाला, हे मुने, व्याधींचे निरसन व्हावे म्हणून मी आजपर्यंत अनेक उपचार केले, पण उपयोग झाला नाही. आज पूर्व पुण्याईने तुमचे दर्शन झाले. तुमच्या कृपेने माझी व्याधी बरी होईल अशी माझी दृढ श्रद्धा आहे. मी तुम्हाला शरण आहे. तुम्ही माझे रक्षण करा. सोमकांतांची प्रार्थना ऐकून भृगु म्हणाले, राजा, पूर्वजन्मीच्या पापामुळेच तुला या महाव्याधीने ग्रासले आहे. त्याविषयी मी सविस्तर सांगणारच आहे, पण तत्पूर्वी तुम्ही भोजन करून घ्या. आता काळजी करू नकोस. तू येथे आला आहेस, त्या अर्थी तुझी या व्याधीतून सुटका होईल याची खात्री बाळग. भृगु ऋषींचे भाषण त्या सर्वांना मोठा दिलासा देऊन गेले. ऋषींनी त्यांना उत्तम वस्त्रे दिली, प्रेमाने व आग्रहाने पोटभर खाऊ घातले. त्यांना विश्रांतीसाठी मृदू शय्या दिल्या. राजाच्या मनातील चिंता व उद्विग्नता निघून गेली होती. त्या निरामय शांत वातावरणात कधी झोप लागली ते त्याला कळले देखील नाही. सोमांतकाचे पूर्वजन्मचरित्र. दुसरा दिवस उजाडला. भृग ऋषींनी प्रातःकालीन नित्यकर्मे आटोपली. त्यानंतर त्यांनी सोमकांत व सुधर्मा यांना बोलावून घेतले. भृगु त्रिकाल ज्ञानी होते. त्यांनी अंतर्ज्ञानाने राज्याचे पूर्वजन्मचरित्र सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, विंध्य पर्वताजवळ कोल्हार नावाचे एक रमणीय नगर होते. तेथे एक श्रीमंत वैश्य राहत असे. त्याचे नाव चिद्रूप. सुभगा ही त्याची पत्नी. ती रूपगुण संपन्न पतिव्रता स्त्री होती. या दाम्पत्यास उशिराने एक पुत्र झाला. त्याचे नाव कामदा. तो देखणा होता. त्या वैश्य पत्नीने त्या एकुलत्या अपत्याचे मोठ्या लाडाकोडात संगोपन केले. उपवर झाल्यावर कुटुंबिनी नावाच्या एका सुंदर कन्येशी त्याचा विवाह लावून दिला. ती पतिभक्त पारायण स्त्री होती. तिला 7 पुत्र व 5 कन्या अशी एकूण 12 अपत्ये झाली. कालांतराने चिद्रूप वैश्य मरण पावला. त्याची पत्नी सुभगा ही सती गेली. माता पित्यांच्या निधनानंतर कामदा हाच त्यांच्या संपत्तीचा वारस होता. एकदम मोठी संपत्ती हाती आल्यामुळे तो द्रव्य उधळून मनसोक्त मौज मजा करू लागला. त्याला व्यवहाराची जाण नव्हती. संपत्तीचे रक्षण केले पाहिजे हा विचारही त्याने कधी केला नाही. त्याची अविचारी उधळपट्टी पाहून कुटुंबिनीने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण हट्टी व हेकेगोर कामदाने तिच्या बोलण्याकडे कायम दुर्लक्षच केले. शेवटी व्हायचे तेच झाले. कामदा कफल्लक झाला. कुटुंबाचे पालन पोषण करता येत नाही म्हणून त्याने मुलांसह आपल्या पत्नीला तिच्या माहेरी पाठवून दिले. शेवटी त्याने राहते घरही विकले. ते द्रव्यही उधळले. अशा प्रकारे त्याची उत्तरोत्तर अधोगतीच होत राहिली. नंतरच्या काळात पैसा मिळवण्याऐवजी तो चोऱ्या करू लागला, लांडी लबाडी करू लागला. खोटे दस्तऐवज तयार करणे, धमक्या देणे, कर्ज बुडवणे, फसवणूक करणे अशा नाना प्रकारांनी तो लोकांना त्रास देऊ लागला. त्यांच्या उपद्रवांनी संत्रस्त झालेल्या लोकांनी शेवटी राजाकडे तक्रार केली. प्रजेचे गाऱ्हाणे ऐकून तेथील भूपतीने कामदास हद्दपार केले. त्यामुळे तो अधिकच चवताळला. अरण्यात वास्तव्य करून वाटमाऱ्या करू लागला. यात्रेकरूंना लुबाडणे, कोणाकडे काही मिळालेच नाही तर त्याला ठार मारणे, हौसेखातर पशुपक्ष्यांची हत्या करणे अशी अनेक कुकर्मे तो करू लागला. त्याने स्वतःची एक टोळी बनवली. तिच्या गुन्हेगारी कारवायांनी जनमानसात मोठी दहशत निर्माण केली. त्याने अरण्यातच मोठा वाडा बांधला. त्यात आपल्या कुटुंबियांसह राहू लागला. एके दिवशी एक दुर्बळ ब्राह्मण त्या अरण्यातून कुठेतरी जात होता. वाटमारीसाठी दबा धरून बसलेला कामदा उग्र रूप धारण करून एकदम त्याच्या समोर ठाकला. त्याने त्याच्या मनगटास धरले आणि त्याला द्रव्य देण्यासाठी दरडावले. तो ब्राह्मण गरीब होता. त्याच्याकडे द्रव्यच नव्हते. त्यामुळे हा दरोडेखोर नक्कीच आपला प्राण घेणार या भीतीने तो ब्राह्मण थरथर कापू लागला. तो कामदास काकुळतीने प्रार्थना करू लागला. तो म्हणाला, बाबा रे, मी एक निर्धन ब्राह्मण आहे. पोटा पाण्यासाठी भटकंती करतो आहे.
घरी माझी बायका मुले आहेत. तू रागाने माझा वध केलास तर माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल. मी तुला शरण आहे, तू माझा वध करू नकोस. ब्रह्मरक्षणासारखे थोर धर्मकृत्य नाही आणि ब्रह्महत्येसारखे घोर पातकही नाही. तू माझी हत्या केलीस तर हजारो वर्ष नरकात खितपत पडशील. तुझ्या पितरांनाही अधोगती प्राप्त होईल. तरी सावध हो, अविचाराने दुष्कृत्य करू नकोस. पण दुष्ट कामदा त्याची जराही दया आली नाही. हा ब्राह्मण दरिद्री आहे याची त्याला चीड आली. त्याने रागाच्या भरात त्या क्षणी त्याचा तलवारीने शिरच्छेद केला. अनेक प्रकारची पापकर्मे करून कामदा निर्दयी झाला होता. तो कसलाही विधिनिषेध पाळत नसे. त्याने आपल्या जीवनात हजारो हत्या केल्या. पुढे त्यास वृद्धत्व आले. त्याचे शरीर थकले. डोळ्यांनी नीट दिसेनासे झाले. निद्रा येईनाशी झाली. त्याला अनेक व्याधींनी पछाडले. त्यामुळे त्याचे कुटुंब त्याचा तिरस्कार करू लागले. त्याच्या पालन पोषणासाठी आपण हजारो दुष्कृत्य केली. त्या आपल्या स्त्री पुत्रदांकडून अवहेलना होऊ लागल्यामुळे कामदा अहोरात्र पश्चाताप करू लागला. त्याने दान धर्म करण्याचे ठरविले, पण एकही ब्राह्मण त्याच्या घरी फिरकला नाही. अशा प्रकारे त्याची दुष्कीर्तीच त्याच्या पुण्यकर्माच्या आड येऊ लागली. शेवटी काहीतरी पुण्य करायचे या प्रेरणेने झपाटलेल्या कामद्याने त्याच अरण्यातील एका पडीक गणेश मंदिराचा जीर्णोद्धार करावयाचे ठरविले. त्याने एका परिचित ब्राह्मणाला बोलवून घेतले. त्याला आपली इच्छा सांगितली. त्याच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यासाठी बरेच धन खर्च केले. देवळाच्या सभोवती प्रशस्त व रमणीय बाग तयार केली. लोकांच्या सोयीसाठी तेथे 4 विहिरी बांधल्या. या सत्कर्मामुळे त्याच्या मनाला मोठे समाधान प्राप्त झाले. त्यातून उरलेले धन त्याने आपल्या मुलाबाळांना वाटून टाकले. काही कालावधीनंतर कामदा मरण पावला. यमदूतांनी भयंकर नरकात घालून त्याचे खूप हाल केले. कालांतराने त्यास यम आणि चित्रगुप्तासमोर न्यायासाठी उभे करण्यात आले. यमाने त्याला विचारले, तू आधी पुण्य भोगणार आहेस की पाप? कामदाचा जीवात्मा म्हणाला, धर्मराज, मी आधी पूर्वजन्मातील पुण्यकर्म भोगून इच्छितो. त्याच्या इच्छेनुसार यमाने त्याला पुण्य भोगण्यासाठी सौराष्ट्रातील देवनगरच्या राजाच्या पोटी जन्माला घातले. हे राजन, तो कामदा तूच आहेस. गणेश मंदिराचा जीर्णोद्धार केल्यामुळे तुला राज ऐश्वर्य प्राप्त झाले. पण पुण्यक्षय होताच दुष्कर्मांची फळे भोगण्यासाठी तुला कुष्ठरोगासारखी महाव्याधी झाली आहे. भृगु ऋषींच्या मुखातून स्वतःचे पूर्वजन्मचरित्र ऐकून राजा सोमकांतास मोठे आश्चर्य वाटले. भृगूंबद्दल त्यांच्या मनात संशय निर्माण झाला. हे महर्षी सत्य बोलत आहेत की असत्य हेच त्याला कळेना. त्याच्या मनात विचारांनी काहूर माजले. तो बराच वेळ निशब्द बसून राहिला. तेवढ्यात त्याच्या सर्वांगातून अनेक पक्षी अकस्मात प्रकट झाले. ते राजांवर झेपावून चंचू प्रहार करू लागले. त्यामुळे आधीच क्षतिग्रस्त असलेल्या राजाला असह्य वेदना होऊ लागल्या. तो ओरडू लागला, तडफडू लागला. त्याने भृगूंना तळमळून विचारले, हे ब्रह्मन, हा काय प्रकार आहे? आपले आश्रमस्थान निर्भय म्हणून प्रख्यात आहे. असे असताना माझ्यासारख्या गलितगात्र रुग्णावर हे पक्षी का तुटून पडले आहेत? भृगू म्हणाले, हे राजा, मी त्रिकालदर्शी आहे, सत्यवचनी आहे. असे असूनही माझ्या बोलण्याने तुझ्या मनात विकल्प निर्माण झाला, म्हणून तुला हे फळ भोगावे लागत आहे. तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. तो विश्वास तुझ्या अंतःकरणात निर्माण झाला तरच माझ्या हुंकाराने हे सर्व पक्षी नाहीसे होतील. सोमकांताने मनातील सर्व विकल्प काढून टाकले. तो त्यांना एकोभावे श्रवण केला. तेव्हा ऋषींनी हू असा मोठ्याने हुंकार भरला तर काय आश्चर्य! ते सर्व पक्षी क्षणार्धात अदृश्य झाले. हे पाहून राजाला मोठे आश्चर्य वाटले. सोमकांत पापमुक्त झाला. सूतमुनी श्रोत्यांना सोमकांत राजाची कथा सांगत आहेत. ते पुढे म्हणाले, भृगु ऋषींनी राजाच्या पूर्वकर्माचे अवलोकन केले व म्हणाले, राजा, तुझी पूर्वीची दुष्कर्मे इतकी भयानक आहेत की त्यांचे निरसन करण्यासाठी नेमके काय करावे हा मोठा प्रश्नच आहे. तथापि गणपतीचे महात्म्य फार थोर आहे.
तो सुखकर्ता व भक्तांच्या दोषांचे क्षालन करून त्यांना पवित्र करणारा आहे. म्हणून माझे तुला असे सांगणे आहे की तू गणेश पुराण श्रवण कर. त्यायोगे तू निष्पाप होशील. भृगु ऋषींनी आपल्या उद्धाराची किती काळजी आहे हे जाणून सोमकांत राजाचे अंतःकरण भरून आले. तो म्हणाला, महाराज, आपण फार थोर आहात. तुम्ही माझे कल्याणच करणार याबद्दल माझ्या मनात जराही शंका नाही. मी तुम्हाला शरण आहे. तुम्ही मला पावन करून घ्या. सोमकांतांचा मनोभाव जाणून भृगु ऋषींना दया आली. त्यांनी गणेशाच्या अष्टोत्तरशत नामांनी अभिमंत्रित केलेले शुद्धोदक त्याच्या रोगजर्जर देहावर शिंपडले. त्या जलाच्या पुण्य प्रभावाने राजाच्या नाकातून सूक्ष्म रूपाने एक कृष्णवर्ण पुरुष बाहेर पडला. बघता बघता त्याने महाकाय रूप धारण केले. त्याचे डोळे लाल बुंद होते. जीभ बाहेर लोंबकळत होती. त्याच्या विक्राळ मुखातून कधी अग्निज्वाला तर कधी रक्तपू असे अत्यंत किळसवाणी पदार्थ बाहेर पडत होते. आपल्या दाढा करा चावीत तो भृगूंकडे पाहू लागला. त्याचे काळे भिन्न भयावह स्वरूप आश्रमवासी जन प्राणभयाने व्याकुळ झाले. आश्रम परिसरातील पशुपक्षी सैरावैरा धावत सुटले. गोठ्यातील गुराढोरांनी हंबरडे फोडले. भृगू मात्र निश्चल व शांत होते. त्यांनी त्याला म्हटले, तू कोण आहेस? तेव्हा तो विकट हास्य करून म्हणाला, मी पाप पुरुष आहे. सर्व प्राण्यांच्या देहात सूक्ष्म रूपाने राहतो. तुझ्या अभिमंत्रित जलामुळे मला या राजातून देहातून नाईलाजाने बाहेर यावे लागले. मी भुकेने व्याकुळ झालो आहे. मला काहीतरी खायला दे, अन्यथा या राजासह तुझ्या आश्रमातील सर्वांचाच मी फडशा पाडेन. तू मला बेघर केले आहेस, म्हणून माझ्या निवासाचीही व्यवस्था कर. त्याला दरडावण्याला भृगूंनी जराही धात दिली नाही. ते म्हणाले, हे पापपुरुषा, मला घाबरवण्याचा जराही प्रयत्न करू नकोस. मी रागवलो तर तुझा सर्वनाशच करीन. यापुढे तू समोरच्या आम्रवृक्षाच्या ढोलीत राहा आणि वाळलेली पाने भक्षून गुजराण कर. तेव्हा या तपस्वी ऋषींपुढे आपले काही चालणार नाही हे त्या कृष्णवर्ण पुरुषाच्या लक्षात आले. तो मुकाटाने त्या आंब्याच्या ढोलीत जाऊन बसला. त्या क्षणी त्याच्या स्पर्शाने तो महाकाय आम्रवृक्ष जळून भस्मसात झाला. जमिनीवर राखेचा ढीग पडला. भृगूंच्या भीतीने तो पुरुष त्या राखेतच लपून राहिला. तेव्हा भृगू सोमकांताला म्हणाले, राजा, तुझ्या पापांचा प्रभाव समोरच दिसत आहे. आता तू गणेश पुराण श्रवण कर. त्यायोगे तू निष्पाप होशील. तसेच त्या पुण्याईने हा आम्रवृक्षही पूर्वीप्रमाणे सजीव होईल. राजा म्हणाला, ऋषीवर्य, गणेश पुराणासंबंधी मी आजपर्यंत कधीही ऐकले नाही. मलाही गणपतीचे महात्म्य श्रवण करायला आवडेल. ते पुराण मला कोण ऐकवेल? भृगू म्हणाला, राजा, तुला गणेश पुराण ऐकण्याची आवड निर्माण झाली हे पाहून मोठे समाधान वाटत आहे. कारण श्रवणविषयी गोडी नसेल तर श्रवण निष्फळ होते. गणेश पुराण ऐकणे ही भूलोकातील अत्यंत दुर्लभ व महापुण्य फलदायी गोष्ट आहे. विधात्याने हे पुराण सर्वप्रथम व्यासांना सांगितले. त्यांनी ते मला कथन केले. ते मी आता तुला सांगणार आहे. तत्पूर्वी सरोवरात जाऊन स्नान करून शुद्ध मनाने माझ्याकडे ये. भृगु ऋषींचे बोलणे ऐकून सोमकांताला मोठा हुरूप आला. त्याच्या अंगात उत्साह संचारला. राणी व प्रधानांच्या मदतीने तो सरोवरापाशी गेला. तेथे स्नान केले. पळीभर पाणी उजव्या हातावर घेतले. देश कालोच्चारण करून त्याने आजपासून मी श्रद्धा व भक्तिपूर्वक गणेश पुराण श्रवण करणार आहे असा संकल्प केला. तर काय आश्चर्य, त्याच्या सर्वांगावरच्या जखमा पूर्ण बऱ्या होऊन त्याचे शरीर पूर्वीसारखे सुंदर व अव्यंग दिसू लागले. तो चमत्कार पाहून राजाला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. राणीचा व प्रधानांचा आनंद गगनात मावेना. भृगु ऋषींचा जय जयकार करीत ती सर्व मंडळी आश्रमात आली. त्यांनी ऋषींना अत्यंत आदराने नमस्कार केला. ऋषींनी त्या सर्वांना बसण्यास सांगितले. आसनस्थ झाल्यावर राजा म्हणाला, हे तपोनिधी, गणेश पुराण श्रवणाच्या केवळ संकल्पाने मी क्षणार्धात रोगमुक्त झालो. तर प्रत्यक्ष पुराण श्रवणाचे किती अद्भुत असेल
त्याची कल्पनाच करवत नाही. त्यावर भृगू म्हणाले, राजा, तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. फार मोठे संचित पुण्य गाठीशी असल्याशिवाय गणेश पुराणाचे श्रवण घडत नाही. या पुराणाच्या श्रवणाने 7 जन्मींची महाभयंकर पातकेही नष्ट होतात. गणपती म्हणजे परब्रह्म. त्याचा अचिंत्य प्रभाव संपूर्ण ब्रह्मांडाला अंतर्बाह्य व्यापून आहे. त्याचे महात्म्य कोणीही वर्णन करू शकत नाही. त्याच्याशिवाय बोलताना जेथे वेद निशब्द झाले, सहस्त्रशीर्ष शेषही मौनाला, तेथे आपण काय बोलावे. तथापि व्यासश्रेष्ठींनी गणेशाविषयी मला जे काही सांगितले तेच तुला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. याचे शुद्ध अंतःकरणाने श्रवण कर. ओम गंगणपतये नमः.